आणि हर्षवायू होतो म्हणतात ना, तसं केशवजी माझे मित्र आहेत, परंतु ते काय बरळत आहेत ते त्यांनाच खरंच कळतं आहे का? किती विष उगळणार हो तुम्ही धार्मिक? जरा बाहेर या ना तुम्ही. म्हणजे एवढा बटबटीतपणा, एवढं यश मिळालेलं आहे, त्याच्यात पण तुम्ही म्हणजे माजी मुख्यमंत्र्याला मामू किंवा म्हणजे त्याला पण तुम्ही मुस्लिम याचा चेहरा देण्याचा हा अत्यंत खालच्या दर्जाचं हे राजकारण. आणि हेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत. म्हणजे मगाशी तुम्ही बघितलात की भाजपचे एक नेते आहेत, ते कशा पद्धतीने हसत होते. म्हणजे संपूर्ण राजकारणाचं त्यांनी चिखल नाही आहे, यांनी गटार करून टाकलेलं आहे. आणि म्हणून नांदेडसारख्या ठिकाणचा विजयसुद्धा हा भाजपचा विजय नाही आहे, हा वॉशिंगमध्ये गेलेल्या व्यक्तीला पावन करून झाल्यानंतर जो काही मिळालेला तो विजय असल्यामुळे आज तुम्ही बघताय की डोंबिवलीमध्ये एका वॉर्डमध्ये भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत. आगामी काळामध्ये मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की जनता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या घरावरती मोर्चे घेऊन जातील. चिंचवडमध्ये ह्या खालच्या दर्जाचं राजकारण त्यांनी थांबवलं नाही तर. आणि देशाला काय पाहिजे हो? आम्हाला आमचे रोटी कपडा मकानचे प्रश्न सोडवले पाहिजेत. तुम्ही काय इथे जातीचं आणि धर्माचं राजकारण करता? हे अत्यंत मला असं वाटतं की मी याचा जाहीर निषेध करतो. आपण हे केशव उपाध्यायांना विचारूया. आपण पिंपरी केशव उपाध्याय, तुमच्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा थेट आरोप आहे. आता जिंकलात तर कशाला धार्मिक मुद्दा पुढे आणताय? धार्मिक मुद्दा पुढे आणला पुढे असं आहे की त्यांच्या मनात पाप आहे, तर मी काय करणार? माझी मुख्यमंत्र्याचा शॉर्ट फॉर्म मामू करू शकत नाही. आता त्यांच्या मनात म्हणजे किती जाती नसा भरली आहे काँग्रेसच्या. म्हणजे मी अतिशय निष्पाप भावनेने, अतिशय चांगल्या भावनेने माझी मुख्यमंत्री याचा शॉर्ट फॉर्म, कारण शेवटी टी व्हीवर बोलतो, वेळ कमी असतो, त्यामुळे मी शॉर्ट फॉर्म करतोय. तर त्याचं दुःख ठेवायचा असतो ना. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहात, माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तुम्ही 27 वर्ष त्यांच्यासोबत संसार केलाच ना हो. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला कोणी सहारा दिला? शिवसेनेच्या बोट पकडलं, तुम्ही सत्तेत आलात आणि तुम्ही एवढा कृतज्ञपणा दाखवताय. मला असं वाटतं एक मिनिट आता माझे उत्तर देऊ द्या. मी तुमच्या झालं तर नाव घेतलं, काँग्रेसचं नाव घेतलं. नसानसात काँग्रेसच्या नसानसात आमच्या नसानसामध्ये संविधान आहे, आमच्या नसानसामध्ये संविधानिक मूल्य आहेत. आणि म्हणून तुमच्या धनशक्तीच्या विरोधात, तुमच्या गुंडगिरीच्या विरोधात, तुमच्या बलात्कारी उमेदवारांच्या विरोधात आम्ही लढलो. आणि आज क्रमांक 3चा पक्ष काँग्रेस याच्यावर मिलिंद, मुळामध्ये काँग्रेसच्या नसानसा संविधान आहे हा इतका मोठा जोक आहे. या संविधानाच्या विरोधामध्ये काँग्रेस सातत्याने अराजकता निर्माण करण्याचं काम. एक मिनिट, आता बोलायचं नाही, मी बोलतोय, मी पूर्ण ऐकून घ्यायचं. नाही नंतर बोलायचं. जे बडबड करायचे फालतू नंतर करा. ही चर्चा टीव्ही चालू आहे, मध्ये बडबड मी काय चालू आहे? तुम्ही उत्तर तर द्या ना त्यांच्या. देऊ द्या ना, मध्ये बडबड करतात, तुमचा आवाज ऑन एअर जातो. त्यामुळे काँग्रेस संविधानाच्या विरोधामध्ये अराजकता निर्माण करण्याचं काम करतात. राहुल गांधी संविधानाच्या विरोधामध्ये ज्या गोष्टी आहेत, संविधानाबद्दल बोलताना संविधान ज्या संस्था निर्माण करतं त्या संस्थांच्या विरोधामध्ये अराजकता, अविश्वासता निर्माण करण्याचं काम राहुल गांधी करतायत. आणि म्हणून वरपासून खालपर्यंत नंबर 1 माझं पूर्ण उत्तर ऐकायचं. पूर्ण याच्यामध्ये राहुल गांधींना या जनतेने नाकारलं, काँग्रेसला या जनतेने नाकारलं, ही वस्तुस्थिती नंबर 1. नंबर 2, काँग्रेसची कोणती विचारधारा आहे हो? जिकडे म्हणजे काँग्रेसची विचारधारा असती किंवा जी काही काँग्रेस विचारधारा मानतं, आमच्या नसत मग मी तुला फार राग आला. काय वेगळं? होय, आम्ही आमच्या विचारधारा करतो, आम्ही आमची विचारधारा कायम ठेवली आहे, त्या विचारधारेवर आम्ही पुढे चाललो आहे आणि त्याच्या आधारावर आम्ही पुढे चाललो आहे. मग अशी काय धनशक्ती अमुक तमुक इतिहास काढायचे. इतिहास जेवढं काढलं, ग्रंथ लिहावे लागतील. ग्रंथ कशा पद्धतीने केला तो आणीबाणीपासून कसं काढावं लागतील या देशातल्या जनतेला माहिती आहे. काँग्रेसने ज्या पद्धतीने जनतेची लुबाडणूक, फसवणूक केली ती सगळं इतिहास आहे. आणि म्हणून काँग्रेसला नाकारलं जातं. हे पुढचं तिसरं एक शेवट प्रतिक्रिया घेऊन परत येतो. मला एक त्यांनी असं म्हटलं की आत्ता धनशक्तीचा आरोप तुम्ही भाजपवर करताय, पण 25 वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा धनशक्तीचाच वापर केला. आम्ही वापर सांगा ना त्यांनी. म्हणजे कुठचाही मुद्दा, ते 3 मुद्दे मांडले ना, त्याच्यातला कुठचाही मुद्दा लॉजिकल आणि टू द डेप्थ बोललेले नाही आहेत. फक्त थिल्लरपणा हे नवीन राजकारणाचा न्यू नॉर्मल झालेला आहे. आणि तिसरी, भाजपचे मुख्य प्रवक्ते एवढ्या विजयानंतर सुद्धा जर ओढत असतील तर आपण केवळ आपण त्यांचं नाही असं आहे की कसं आहे की आम्ही बघा अजूनही किती दंभ आहे. आम्ही म्हणतो तेवढेच मुद्दे, बाकी सगळे वाईट. हा जो दंभ काँग्रेसमध्ये नसात भरलेला आहे ना, मला असं वाटतं की त्याचं जनतेने हाकलून उत्तर दिलेलं आहे. नंबर 1. दुसरं असं आहे की खरं म्हणजे राजकारणामध्ये गोष्टी कमी जास्त होत असतात, पण आम्ही सांगतो तेवढंच खरं. आम्ही संविधानाने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्यांचा पराभव करणारं काँग्रेस होतं. संविधानामध्ये नंबर 2, संविधानाने ज्या संस्था निर्माण केल्या त्याच्यावर अविश्वास निर्माण. मी सगळ्यात छान पोस्ट केली की कशाबद्दल? इलेक्शन कमिशन कुठला काही झालं की इलेक्शन कमिशनर हे केलं,
इलेक्शन कमिशनचा आक्षेप घ्यायचा, मतचोरीचा आक्षेप घ्यायचा. जनता तुम्हाला का नाकारते याचा कधी विचार तुम्ही करताय का? तो तुम्ही कधीच विचार करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेस कधीच करणार नाही. ठीक आहे. मला एक प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे. या दोघांच्या सगळ्या याच्यामध्ये विरोधकांची स्पेस राहिलीच नाहीत. तुम्ही सुद्धा ॲक्टिव्ह राहिला नाहीत म्हणून विरोधकांची स्पेस हे असे वादाचे मुद्दे घेत आहेत. नाही, आम्हाला आता पुनर्बांधणी करण्याशिवाय पर्याय नाही. त्या दोघांनी त्यांची मतं जी इथं मांडली आहेत ती त्यांची व्यक्तिगत मतं आहेत. त्याच्यामध्ये काही तथ्य आहे, काही नाही आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की आम्हाला आमच्या पक्षाची संघटनेची पुनर्बांधणी करावी लागेल, कारण की आमचा नेता उजवा आहे. आमचं संघटना नाही, आमचे कार्यकर्ते कमी पडले, हे आम्हाला स्वीकारलं. पण पुनर्बांधणी म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जसं सुरू आहे, पुण्यामध्ये एकत्र, पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र, तशा प्रकारे पुनर्बांधणीचा विचार करताय? नाही, संघटनात्मक दृष्टीनं मी म्हटलं आहे. जे पुण्यात झालं, पिंपरी चिंचवडला झालं, ते स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि महायुतीच्या प्रमुख घटकांनी काही वेगळे निर्णय घेतले म्हणून ते आम्हाला घ्यावे लागलेले निर्णय होते. बरं, मी डॉक्टरांच्याकडे येतो, पण तुम्ही काय सांगाल या अशा प्रकारच्या वादामध्ये विरोधकांची स्पेस राहतच नाही, विरोधकांची स्पेस सुद्धा ते खातात आणि तुम्ही ॲक्टिव्ह नाही? नाही, असं काही नाही आहे. आम्ही आमचा जरी रिझल्ट वॉटेवर असला तरी आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि पवार साहेबांनी नेहमीच दाखवून दिले आहे की स्टार्ट फ्रॉम झिरोमधून कुठच्या कुठे पवार साहेब वगैरे गेले आहेत. आणि खासदारकीच्या इलेक्शनमध्ये तर तेव्हा तर म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तर रिझल्ट्सवर फारच चांगले रिझल्ट होते. आता इकडे ह्या वेळेला जसं कॉन्सन्ट्रेशन झालं होतं मराठी मुद्द्यावरती आणि आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळा भरपूर सपोर्ट दिला, शिवसेनेला भरपूर सपोर्ट दिला, सगळ्यांनी फारच चांगलं काम केलेलं आहे. तर दॅट हॅज टू नाव. मगाशी डॉक्टर उदय निरगुडकरांनी असा मुद्दा उपस्थित केला होता. ते एका वेगळ्या विषयाचे डॉक्टर आहेत, तुम्ही एका वेगळ्या विषयाच्या डॉक्टर आहात. म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जो नेता महाराष्ट्रातला, पूर्वी महाराष्ट्राचा कल कसा राहील, निवडणुका कशा झाल्या पाहिजेत, प्रत्येक गोष्टीत आरोप प्रत्यारोपाच्या मध्यवर्ती ठिकाणी शरद पवार साहेब राहिलेले आहेत. आज मात्र अशी स्थिती आहे शरद पवार गटाची, राष्ट्रवादीच्या, की महाराष्ट्रात सगळ्या 29 महापालिका मिळून 100 नगरसेवकांचा आकडासुद्धा गाठता आलेला नाही. तेच त्याबद्दल विचारविनिमय तर डेफिनेटली होईल. पार्टीमध्ये पण सगळा विचार केला जाईल. असं नाही आहे. आमच्या पार्टीची डेफिनेटली वैचारिक पातळी फार वरच्या लेवलची आहेत. आमच्याकडे सगळे सुप्रियाताई, जयंत पाटील वगैरे असे दिग्गज, शशिकांत शिंदेजी असे सगळे दिग्गज नेते आहेत. कुठे काय झालं काय ते सगळं म्हणजे त्याचा स्टडी केलाच जाईल. आणि डेफिनेटली निवडणूक आयोगाने काय केलं हे सगळे मुद्दे पण पुढे आणणं फार जरुरी आहे. म्हणजे मुंबईमध्ये काही चांगले प्रमुख नेते असताना सुद्धा अजूनही मुंबईत खातं उघडता न येणं, मुंबईत सुप्रिया सुळेंनी फारसं गांभीर्यानं लक्ष नाही घातलं किंवा अन्यही नेत्यांनी, एकटे सचिन सावंत आणि बाकीचे लोक आणि काँग्रेसचे लोक किती ठिकाणी उपयोगी पडले असते. सचिन अहिर, माफ करा, सचिन अहिर आता शिवसेनेमध्ये गेले आहेत. तर हां, शिवसेना उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये आहेत. तर आता मुंबईमध्ये तर असं झालं की मराठी माणसाचे जे प्रश्न होते वगैरे त्यासाठी आम्ही सपोर्ट दिला. आमच्या पार्टीचे काही जास्त सीट्स पण नव्हत्या, त्यामुळे जे आम्ही सगळेजण होतो ते आम्ही शिवसेना आणि महाशक्तीला, शिवशक्तीला सपोर्ट करत होतो. सो आमचे सीट्स का नाही आले, कारण जिकडे पाहिजे होत्या सीट्स तिकडे पण युतीमध्ये मग त्या पाहिजे असलेल्या सीट्स मिळत नाहीत. त्यामुळे ते थोडंसं पडतं घ्यावं लागलं होतं. तर आता ह्या सगळ्या स्टडीज कराव्या लागतील, काय झालं एक्झॅक्टली काय झालं. आपण डॉक्टर साहेबांना याबद्दलची प्रतिक्रिया विचारूयात. असं आहे की विरोधकांची स्पेस तुम्हीच सगळेजण खाताय, त्याच्यामुळे त्यांचे मुद्दे मांडायला त्यांना पुरेशी जागाच मिळत नाही आहे. पण ते लोक मुद्देच मांडत नाहीत ना. आज विरोधक जे टीका फक्त करतायत, टोमणे मारतायत, एकंदर जोक करतायत, पण जो मेन मुद्दा असतो राजकारणाचा त्याच्यावर विरोधक काही बोलताना दिसत नाही. आणि त्याच्यामुळे तिथे बोलणार कोण? आज विरोधक जर तुम्ही बघाल, आता काँग्रेसचं उदाहरण घ्या. बाळासाहेब थोरातांसारखा माणूस की जो इतकी वर्ष 8 वेळा निवडून आला, मंत्री राहिला, काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष, ती व्यक्ती स्वतःच्या मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर उभं राहत नाही. पॅनल ते वेगळ्या तिकिटावर उभं राहतं. म्हणजे जर त्यांची ही परिस्थिती आहे तर काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांची काय परिस्थिती? काँग्रेसच्या नेत्यांनी तुमच्यावर असा आरोप केला आहे की तुम्ही भाजपच्या बरोबर धर्माचंच राजकारण केलं, भावनिकच राजकारण केलं. बघा, आम्ही विकासाचं राजकारण करतोय
आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब तेच म्हणत आहेत की आपल्याला काम करायचं आहे, विकास करायचा आहे, प्रोग्रेस करायचा आहे, डेव्हलपमेंट करायची आहे. आम्ही दुसरं राजकारणच करत नाही. 2.5 वर्षामध्ये जेवढे निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले तेवढे महाराष्ट्राच्या इतिहासात दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत आणि ते इम्प्लिमेंट केले. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतायत ती पद्धत फक्त विकासाची आहे आणि विकास प्रत्येक माणसाला जाणवतोय, त्याच्यामुळे ती माणसं आमच्याबरोबर आहेत. बाकी धर्मावर, कारण धर्माने कोणाचं पोट भरत नाही, विकासाने पोट भरतं, म्हणून ते आमच्याबरोबर आहे. ते तर म्हणतात की त्यांनी विकासाचे मुद्दे मांडले आणि विकासाची कामं केली म्हणून तर एवढा चांगला प्रतिसाद मिळाला. धर्म वगैरे तुम्ही सांगताय असं काही नाही, भावनिक वगैरे राजकारण आम्ही काही केलं नाही. डॉक्टर वाघमारे माझे मित्र आहेत आणि त्यांची संपूर्ण कारकीर्द जी मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये घडलेली आहे, त्यामुळे त्यांनी ज्या पक्षामध्ये एवढी वर्ष घालवली त्याच्या आत्ता भूमिकांबद्दल जर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर मला असं वाटतं की ते योग्य नाही आहे. कारण त्याच्यात तुमची कारकीर्द घडलेली आहे. काही व्यक्तींविरोधात तुमची म्हणजे वेगळी भूमिका असू शकते. पण असो, तुम्हाला माहिती आहे की परवाच्या दिवशी एका मोठ्या वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवरती बातमी होती की देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खात्याने घेतलेल्या 40,000 कोटींचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स होल्डवर ठेवलेले आहेत किंवा बाजूला केलेले आहेत. काय कारण आहे? म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अगदी म्हणतात ना की विस्तवसुद्धा जात नाही आहे असे संबंध निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून आपण बघितलं की कशा पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये गोष्टी चाललेल्या, कशा पद्धतीने ठाण्यामध्ये चाललेल्या, म्हणजे एक प्रकारचं वेगळं थंडपणे किंवा मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेजींच्या स्वतःच्या गावी त्यांचा एक जवळचा मला वाटतं चुलत भाऊ की वगैरे तिथे ड्रग्सचा कारखाना सापडलेला, त्या केसचं काय झालं, किंवा अजितदादांच्या बाबतीत आपण बघितलं असेल तर पुण्यामध्ये त्यांच्या पार्थ पवाराच्या बाबतीत घेतलेली भूमिका मुख्यमंत्र्यांनी, आणि त्याचं पुढे काय झालं तर ह्या तिघांमध्ये आत्ता कलगीतुरा चाललेला आहे. तिघांमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन आहे आणि आत्ता देवेंद्र फडणवीसांना ह्या दोघांपैकी एक जण नको आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल ना की खरी शिवसेना कोणाचं आहे, त्याच्यामुळे हे ब्लॅकमेलिंग चाललेलं आहे तिघांचं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र भरडला जातोय असं मला एक